राज्यसभेचे माजी खासदार संभाजी राजे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता स्वराज्य संघटना आक्रमक झालेली आहे। नाशिकवरून ते थेट आता जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी धडकणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी राजे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा हा निषेध म्हणून या ठिकाणी आता ते धडकणार। त्या अगोदर आता पोलीस बंदोबस्त देखील पोलीस फौजफाटा देखील वाढवण्यात आलेला आहे। वर्तकनगर पोलीस या ठिकाणी आता घराच्या बाहेर जे आहे ते फौजफाटा वाढवण्यात आलेला आहे। पाहायला गेलं तर विशालगडावरील दंगल हा एक प्लान होता। संभाजीराजे छत्रपती यांना छत्रपती म्हणण्याचा आता हक्क नाही। संभाजीराजे यांचा रक्त तपासावे लागेल। मी शाहू महाराजांना छत्रपती म्हणेल असं जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता कुठेतरी स्वराज्य संघटना जे आक्रमक झालेली आहे आणि याच ठिकाणी आता पोलिसांचे देखील व्यान पिंजरे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या संदर्भात आता पोलिसांनी देखील खबरदारीचा उपाय घेतला आहे। त्यामुळे मात्र या ठिकाणी सध्या तरी ठाण्यातील निवासस्थानी जितेंद्र आव्हाड या ठिकाणी नसले तरी मात्र या ठिकाणी फौजफाटा जे आहे ते पोलिसांचा वाढवण्यात आला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काही घडू शकते या संदर्भात आता पाहायला गेलं तर आता पोलिसांची देखील भूमिका जी आहे ते बघावी लागणार आहे। त्यानुसार या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे स्वराज्य संघटना जी आहे ते आक्रमक झालेली आहे। त्यामुळे अशी प्राथमिक माहिती येते की नाशिकवरून ही स्वराज्य संघटना ते ठाण्याच्या दिशेने येणार आहे। त्यामुळे नक्कीच आता या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी ज्या शब्दात जे वक्तव्य केले त्या संदर्भात आता या ठिकाणी स्वराज्य संघटना कशा प्रकारे आपली भूमिका बजावणार हे देखील आता पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी ठाण्यातील निवासस्थानी आपण जितेंद्र आव्हाड यांच्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे जितेंद्रसह गणेश सुराट, टीव्ही मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।